तेवढं काही माहिती नाही. अच्छा आता आमचे मुस्लिम समाज समजा मशालीवर आहे. समजे भाडकावच आहे ते. अच्छा इथं समजे भारतावर बरं काय विकास होत नाही ताडकळचा काय नाही. मधील जनतेचा कौल घेणार आहोत. नेमकं काय जनतेच्या समस्या काय आहेत, काय तारकस मधल्या समस्या आहेत. निवडून कोण येईल वाटतं. जिल्हा परिषद निवडणूक चालू माहिती आहे की नाही? तेवढी माहिती नाही. हा, निवडणूक आहे माहिती. हा तेवढी काय माहिती नाही आपल्याला. बरं मतदान करणार आहे का? हा, मतदान करणार. कोणाला करणार? बघू ना आता. अच्छा बरं दुसरा मुद्दा असा आहे मग विकासाच्या मुद्द्यावर जे काही उभाटाचं सरकार आहे या ठिकाणी समस्या सुटल्यात का तुमच्या? समस्या काय बघू ते करता आपण काय मला असं. अच्छा काय म्हणा या ठिकाणी मामा सांगत आहेत. काय सांगाल तुम्ही? तरुण आहेत तुम्ही. तरुण पिढी आता तरुणाचे प्रश्न असतील. काय कोण निवडून येईल वाटतंय? मी आहे धामवा काळीचा. तर आमच्या इकडे सध्याच्या निवडणुकीमध्ये जर आघाडीमध्ये तर भाजपची आहे सध्या आमच्या इकडे. अच्छा सांगायचं म्हणजे अच्छा काय वाटतंय भाजपच्या कामाबद्दल सरकारबद्दल? भाजपचं सरकार म्हणजे सर्वसामान्य माणसाचं सरकार आहे. अच्छा कोण आहे उमेदवार तिकडे? आमच्या इकडे मारुतराव बनसोडे मामा. अच्छा मारुतराव बनसोडे भाजपच्या जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार आहेत आणि एकंदरीत भाजपच्या कामावर काही नागरिक या ठिकाणी वजूर सर्कल मधून समाधान आहे. तुमचं कोणतं गाव आहे? तारकस मध्ये काय विकासाची कामं झाली? काय भरपूर झाली का? शैक्षणिक असतील, आरोग्याच्या बाबतीत समस्या बरं कोण निवडून येईल वाटतंय तुम्हाला? तेवढं काही माहिती नाही. अच्छा आता आमचे मुस्लिम समाज समजा मशालीवर आहे. अच्छा तुम्ही काय सांगणार? मशाले. अच्छा या ठिकाणी मशालीवर या ठिकाणी मतदान करा. काका तुम्ही सांगा थोडक्यात तुमचं नाव मला सांगा. वजूर सर्कल मध्ये कोण निवडून येईल वाटतंय? हे येते मारुती पैलवान बनसोडे. अच्छा मारुती बनसोडे भाजपचे उमेदवार निवडून येतील वाटतं. भाजपचे उमेदवार तुम्ही काय सांगणार मामा? आम्ही एकच वजूरचे आहेत, नागरिक समाधान आहेत, भाजपच्या कार्यप्रणालीवर समाधान आहेत. अच्छा तरुण पिढी बोलण्यास नकार देत आहे. दादा तुम्ही काय सांगणार? सध्या जे तुम्ही तारकळचे आहेत का? काय तारकळच्या विकासाच्या बाबतीत काय सांगणार? विकास झालेला आहे, भरपूर विकास झालेला आहे. अच्छा विकास कोणाच्या माध्यमातून झाला वाटतं तुम्हाला? विकास खासदार गजू पाटील आंबोरे यांनी विकास केलेला आहे. अच्छा कोणत्या पक्षाचे येते? ते आधी राष्ट्रवादीचे होते, आता मशालमध्ये आणि प्रवेश केला शिवसेनेमध्ये. अच्छा कोण येईल वाटते तुम्हाला इथे? आता सध्या तर मशालची वार आहे. आता जनतेवर आहे बघा. अच्छा सध्या मशालचं वार आहे पण जनतेवर आहे असं. या गाव कोणतं आहे मला सांगा? वजूर सर्कल. अच्छा वजूर सर्कल आहे. वजूर सर्कलचे काही मतदार आमच्या सोबत बोललेले आहेत. वजूर सर्कलची सध्या परिस्थिती काय, शैक्षणिक समस्या काय आहेत आणि उमेदवार कोण योग्य वाटतं? वजूर सर्कल मध्ये विकास तर कुठला झालाच नाही. अच्छा पूर्ण खड्डेच आहेत. आता मारुती पैलवान बनसोडे अच्छा याचे चान्सेस बरेच आहेत आणि ते विकास करू शकतील असं मला वाटतंय. अच्छा 3 टर्म समाज कल्याण सभापती पण होते गौर सर्कल मध्ये. त्यानंतर याच्या अगोदर रणेश्वर सर्कल मध्ये पण ते अच्छा त्यांनी विकास चांगला केलाय. मारुती पैलवान जवळपास चांगला विकास केला. जवळपास मारुती पैलवान यांच्या विकास कामावर या ठिकाणी मतदार हे समाधान आहे. दादा तरुण आहेत तुम्ही काय सांगाल? जे विकास करेल त्याला मतदान देऊ आम्ही. अच्छा कोण विकास करेल वाटतंय? मामा करतील वाटते. आशा तर आहे आम्हाला. बघू आता आशावर उतरतात की नाही मामा. अच्छा वजूर सर्कल मधून मारुती बनसोडे पैलवान मतदान करतील वाटते. मोठे मामाचा उमेदवार कोण आहे? मोठे मामाचा उमेदवार ते सर. अच्छा काय चिन्ह आहे? ते धनुष्यबाण आपले कमळाचे फुल निवडून येईल अशी अपेक्षा या ठिकाणी. कोणीतरी येईलच की. तर काय गाव कोणतं आहे? हो तारकस मध्ये जी काही शैक्षणिक समस्या असतील, आरोग्याच्या समस्या असतील याबाबत काय सांगा? अहो कोणी बी आलं तरी काय करीत नाही, आपलाच खिसा भरते. अच्छा हा इथं समजे भाडकावच आहे ते. अच्छा इथं समजे भारतावर बरं पैसे समजे काय विकास करीत नाही, ढेकळं बी करीत नाही. विकास समजे घरलाच नेतात दोन. अच्छा उमेदवार कोणता समाधान नाही पण लोकांचं एक बटन आहे तुमच्याकडे. हा समजे पैसे देतात, पैसे वाटतात आणि मग काय विकास करीत नाहीत. अच्छा विकास काही करत नाहीत. मग तुम्हाला पर्याय काय आता? आम्हाला पर्याय काय आता? मी नोटालाच मतदान करीत असतो. मी कोण्या उमेदवाराला करीत नाही कवाच. अच्छा उमेदवाराला मग दादा तुम्ही कुठले इथं? काय केलं दादा तुम्ही कुठले सांगा? नाही बाप्पा म्हणतात बोलत नाहीत ते. मी देतो ना कवाच. मतदान करणार. अच्छा कोण निवडून वाटतंय? आता ते जनतेवर आहे. आमचे एकटे मतावर थोडं येणार आहे. जनतेवर आहे
आम्हाला काही निवडून येईल वाटतंय. आता एवढ्यापैकी एक जण येईल. अच्छा, आता जेवढे उभा झाले तेवढ्यापैकी एक जण येणार. सध्या परत समस्या सगळं. समस्या काय मग दारामोरी गुढी आहेत ते बेंदाड 15 वर्षापासून अच्छा, खासदार साहेब कधी येतात का? कधीच नाही बघायला, पण प्रत्येक वेळेस खासदार साहेबांना मी मतदान करतो. अच्छा, खासदार साहेब कधीच येत नाहीत, पण प्रत्येक वेळेस खासदार साहेबाला या ठिकाणी मतदान केलं जात आहे. आपल्या निवडून खासदार साहेबांचा पक्ष येईल. अच्छा, मशाल बरं. खासदार साहेबांनी जी काही केलेली विकासाची कामे थोडक्यात सांगा. विकास काम त्याच्या लेवलने करीत असतात ते. अच्छा, जनमानसात जरी करता नाही आली त्याची प्रतिमा चांगली आहे. अच्छा. हा. जनमानसामध्ये खासदार साहेबाची एकंदरीत प्रतिमा चांगली असल्याचं नागरिकातून बोलल्या जाते आपल्यासोबत. तेवढी काय माहित नाही आपल्याला. बर, मतदान करणार का? हा, मतदान करणार कोणाला करणार? बघू ना आता. अच्छा, बरं. दुसरा मुद्दा असा आहे मग विकासाच्या मुद्द्यावर जे काही उभाटाचं सरकार आहे या ठिकाणी समस्या सुटल्यात का तुमच्या? समस्या काय बघू ते करता आपण काय मला असं. अच्छा, आता तरुणाचे प्रश्न असतील, रोजगाराचे प्रश्न असतील. का कोण निवडून येईल वाटतंय? मी आहे 10वा काळीचा. तर आमच्या इकडे सध्याच्या निवडणुकीमध्ये जर आघाडीमध्ये तर भाजपची आहे सध्या आमच्या इकडे. अच्छा, सांगायचं म्हणजे अच्छा. काय वाटतंय भाजपच्या कामाबद्दल, सरकारबद्दल? भाजपचं सरकार म्हणजे सर्वसामान्य माणसाचं सरकार आहे. अच्छा, कोण आहे उमेदवार तिकडे? आमच्या इकडे मारुतराव बनसोडे मामा. अच्छा, मारुतराव बनसोडे भाजपच्या जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार आहेत आणि एकंदरीत भाजपच्या कामावर काही नागरिक या ठिकाणी वजूज सर्कल मधून समाधान आहे. तुमचं कोणतं गाव आहे? तारकस मध्ये काय विकासाची कामं झाली? काय भरपूर आहे. भरपूर झाले का? शैक्षणिक असतील, आरोग्याच्या बाबतीत समस्या सुटल्या? बरं. कोण निवडून येईल वाटतंय तुम्हाला? तेवढं काही माहिती नाही. अच्छा, आता आमचे मुस्लिम समाज समजा मशालीवर आहे. अच्छा. तुम्ही काय सांगणार? मशाल आहे. अच्छा, या ठिकाणी मशालीवर या ठिकाणी मतदान करावं. काका, तुम्ही सांगा थोडक्यात. तुम्ही तिकडे घातलं कोपऱ्याला, इथं दवाखाना होता. समजा लोक बेजार व्हायलेत. जायला ऑटोवाला म्हणायला 100 रुपये द्या आणि 300 द्या, नाही तर मग ते इथं द्यायला 200 रुपये, इथं चालले दवाखान्यात प्रायव्हेट मध्ये. अच्छा, काय करतात? कोणाला दवाखाना माहित नाही, तिकडे रस्ता नाही, सुविधा नाही, तिकडे काय नाही, नुसतं बांधली बिल्डिंग बांधली मान्य आहे. अहो पण तिकडे जायला सुविधा लोकांना कळा पाहिजे का नाही, कसं जायचं, कुणीकून जायचं. अच्छा, 4 रोडनं गेलं, सिंगणापूर रोडनं गेलं दवाखाना दिसायला, पिंगळी रोडला गेलं दवाखाना मध्ये दिसायला. अरे पण त्याला वाट कुठून आहे? अच्छा, वाट कुठून? अर्जंट पेशंट आल्यास कसा न्यायचा? गुडघे इतका चिखल होते तिथं. अच्छा. काय विकास होत नाही ताडकळचा, काय नाही. आता हे तुम्ही गमच्या घातलाय भगवा, हे पक्षाची की नाही, कोणाचं आहे? पक्षाचा नाही, हे शिवाजी महाराजांचा आहे. अच्छा, हे गम. हे कोण्या राजकीय नेत्याचा रुमाल घालीत नाही गळ्यात अच्छा. आणि कोण्या भडव्याचे पैसे बी घेत नाही. अच्छा, काय घेण देण नाही मला. अच्छा. काय स्वतंत्र आहे आपण, काय घेण देण नाही. कोणाच्या मागे चमचागिरी बी करीत हिंडत नाही. हे आपल्या शिवाजी महाराजाचा आहे. अच्छा, एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून शिवाजी महाराजाचा गमछा या कार्यकर्त्याने कुठल्याच पक्षाचा कार्यकर्ता नसून एक तरुण आहे आणि तरुणांनी या ठिकाणी तारकस गावची मोठी अशी ही समस्या. मशालीला मतदान करायचं, मशाल निवडून येईल म्हणतात. चालू आहे ना? या ठिकाणी जे आहे ते नागरिकांनी, काही वजूज सर्कल मधल्या नागरिकांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो विकासावर मतदान करायला पाहिजे लोकांना. आता लोकांचं काय सांगतात, कोणी करून फरे तर आपण काय अजून काहीच सांगता येत नाही क्लिअर. लोक जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये पैसा चालेल की विकास चालेल? आता लोकांना विकास पाहिजे, लोकांना नेमकं पैसा पाहिजे, विकास पाहिजे, याच्यावर अवलंबून आहे ना. अच्छा, काय बरोबर. ज्याला पैसा पाहिजे मग विकास कुठला मिळेल. अच्छा, सत्ता खासदार साहेबाची उबाटा गटाची या ठिकाणी जिल्ह्यामध्ये आपल्या कसं राहील जिल्हा परिषद नावातून वाटते? कोणाचं उभा त्याच्या पद्धतीने करायच नव्हती हे उभं एकंदरीत ज्याच्या पद्धतीने या ठिकाणी जे आहे ते निवडणुकीची धामधूम चालू आहे. उमेदवार जे होते ज्याचा परिणाम प्रचार करत आहेत, आपल्यासोबत पत्रकार साहेब होते. विकासचं काहीच नाही. विकासचं काय सांगायचंय? विकासाबद्दल काय सांगू शकत नाही. हा, उमेदवार कोण योग्य वाटाले? कोणत्या जगात पण सगळे सारखेच आहेत. मग मोठा आहे का? 3 दिवसामध्ये अजून जसं काय होईल ज्या हिशोबानं कोणत्या समाजाला कशाला काय असं जर परिवर्तन होऊन जे आमचं 150 मतदान आहे तेली समाजाचं, 150 ते 200 मतदान. आम्हाला मागच्या वेळेस गंधाटमावानं हे दिलं होतं स्मशानभूमी. आता या 2-3 दिवसामध्ये ते आपण काहीतरी होईल. आणि
समाजासाठी म्हणून आमचं जे मतदान आहे तेलाचं, आम्ही तेली समाजात मतदान जे राखीव आहे ते फक्त जे बी कुठले कार्यकर्ता कुठे समाज कार्य काय करतील त्याच्यासाठी आमचं राखून ठेवलेलं असतं. अच्छा, विकास कामावर मतदान विकास करणार. कामावर. मामा कुठल्या? हा आम्ही तालकच आहे. बरं, कशा? काही पक्षी बोलता येत. 2026ची आजची निवडणूक आहे. आम्हाला एकच पाहिजे मशाल, आणि ते स्वतः रात्र झटतायत. अच्छा, पण तात्पर्य लोक बोलतायत, पण ते बोलणं आमच्या कामाचं नाहीये. सत्यावर उन्हाळा मोर्चेचे गजू पाटील, अच्छा, हा त्याच्यामध्ये जलारी साहेब आमचे जिल्हा परिषदचे, પછી नारायण तिकोटे, काळबाडी साहेब आमचे, अच्छा. पूर्ण माझी माणसं सहकारी रात्र झटणारी माणसं आहेत. निवडून द्यायचं नाही पैशासाठी, कामासाठी द्यायचं, विकासासाठी आहे की नाही होतात? अच्छा. विकासासाठी आम्ही हा, विकासासाठी आमचं कोण विकास करेल वाटते? गजू पाटील. गजू पाटील कोणत्या पक्षाचे? आम्ही शिवसेनेचे. कशाचे? गजू पाटील. असे मुद्दे असे आहेत की विकास करायच्या विषयी भकास आहे या तालुक्याचं मुद्दे. विकास तर काहीच नाही, भकास आहे. काय विकासाच्या नावावर भकास वाटतं? हा. काय भकास वाटतं तुम्हाला? काहीच कोणचे कामं नाहीत. अच्छा, काहीच कोणचे कामं नाहीत. बर, 18 दिवसाला पाणी आले एकदा अच्छा, नळ योजनेला, अच्छा. महिन्यात 36 दिवसात 2दा. पाणी येते. अच्छा, काय बदल व्हावं वाटते का तुम्हाला? हा बदल व्हावा वाटते. अच्छा, अच्छा. काही तक नाही तर परत शेतकऱ्याचे काही प्रश्न सिंचनाच्या वेळेवर सुटतात का? नाही सुटत नाहीत सर. अच्छा, या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आहेत. ज्येष्ठ नागरिकांनी या ठिकाणी बदल होण्याचे संकेत दिलेले आहेत, आणि बदल या ठिकाणी पाहिजेच असंही या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांनी या ठिकाणी बोललेले आहेत. कुठले आहेत तुम्ही? कुठले आहेत? पालम मार्केट. अच्छा, पालममध्ये काय परिस्थिती आहे सध्या? परभणी जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद निवडणूक चालू आहे. सध्या परिस्थिती आता अतिटतीची चालू आहे. कोण आहे अतिड? आमच्या सर्कलमध्ये रावराजोल सर्कलमध्ये गणेशदादा रोकडे आणि रत्नाकरराव शिंदे पालक. कोण येईल वाटते तिथं? आता सध्या तर दोन्ही उमेदवार मराठ्याचे ओपनचे आहेत तरी सांगता येत नाही. लढत ही जोराची होणार आहे. मतदान हे मतदान समाजावर चालणार आहे की विकास कामावर चालणार आहे? विकास कामावर. अच्छा, कोण विकास कामं केली वाटतं? सध्या दादाचा विकास चांगला आहे, गणेशदादा रोकडेचा. अच्छा, गणेशदादा रोकडेचा विकास चांगला आहे. अच्छा, चालतं. तर हे होते सामान्य नागरिक जे आहे ते परभणी जिल्ह्यातील तारकळस गटामधून संजय उर्फ बंडू जाधव यांची सत्ता आहे, आणि याच जिल्हा परिषद गटामध्ये एकंदरीत जर पाहिलं तर उबाटा गटाचं वर्चस्व या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसत आहे. एकंदरीत पाहिजे राष्ट्रवादी, शिवसेना, उबाटा, शिवसेना, शिंदे गट, भाजप असे या ठिकाणी उमेदवार रिंगणात आहेत. परंतु खऱ्या अर्थानं पाहिलं तर या ठिकाणी या मतदारसंघामध्ये या जिल्हा परिषद गटावर नेमकं कोणाचा झेंडा लागते हे पाहणं आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. पात्रा लोक परिवर्तन न्यूजसाठी मी तारकळसवरून भगवान जाधव.